आणि अखेर अजित पवार यांच्या पक्षाच्या दुसऱ्या मंत्र्याची विकेट गेलेली आहे। माणिकराव कोकाटे यांनी खरं तर 2 दिवसांपूर्वी आपला राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केला होता, पण आज अजित पवारांनी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे। माणिकराव ठाकरेंची त्यामुळे मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे। खरं तर माणिकराव ठाकरेंची मंत्रिमंडळातून गच्छंती होणं हे अटळ होतं, मात्र त्याचा मुहूर्त ठरत नव्हता। आज अखेर तो मुहूर्त ठरलेला आहे आणि त्यानुसार या सगळ्या घडामोडी घडल्यात। पण ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीच्या दिवसात अशा पद्धतीने आपल्या दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणं हे अजित पवारांसाठी अडचणीचं ठरलंय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांसाठी अनेक बाबी अडचणीच्या ठरतायत। या बाबी नेमक्या कोणत्या आणि असे कोणते 3 लोक आहेत जे अजित पवारांना वारंवार अडचणीत आणतायत, आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। धनंजय मुंडे, पार्थ पवार, माणिकराव कोकाटे, अजित पवारांच्या अडचणी काही केल्या संपत नाही। या तिघांमुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची डोकेदुखी वाढतच चालली आहे। कोकाटेंनी आधी रम्मी प्रकरणात अजित पवारांना अडचणीत आणलं आणि आता नियमबाह्य घरांच्या प्रकरणात कोकाटेंचा अखेर राजीनामा झालाय। खोट्या कागदपत्रांच्या आधारावर मुख्यमंत्री कोट्यातून घर लाटल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलाय। माणिकराव कोकाटे हे अजित पवारांचे निष्ठावंत आणि आक्रमक नेते। कोकाटे भाजपच्या चक्रव्यूहात अडकले आणि हिट विकेट झाले अशी चर्चा आहे। माणिकराव कोकाटेंना नंदुरबारचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं, तरीही त्यांचा डोळा नाशिकच्या पालकमंत्रीपदावर होता। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे कोकाटेंनी दावा लावून धरला होता। मात्र भाजपनं नाशिकमध्ये गिरीश महाजनांना कुंभमेळा मंत्रीही केलं आणि पालकमंत्री पदाचीही सूत्र दिली। कोकाटेंना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळालं तर महाजनांसह राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या गटाची अडचण झाली असती। त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना कोकाटेंविरोधात बळ दिलं अशी चर्चा आहे। याच पालकमंत्री पदाच्या वादातून भाजपनं कोकाटेंना अलगद चक्रव्यूहात ओढलं ही चर्चाही नाशिकमध्ये रंगली आहे। या सगळ्यामुळेच विरोधक म्हणताय कोकाटे हिट विकेट झाले। नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। आता कोर्टाने निर्णय दिलाय, भाजपाचा थोडी निर्णय आहे। त्यांना काही बोलायची सवय आहे तर कोण काय करणार? तुम्हालाही कळतं ना की बाबा ते काय बोलतात, पण त्या वस्तुस्थिती काय, कोर्टाने निकाल दिला आहे, कोर्टाच्या निकालावर भूमिका ठरणार आहे आणि त्यामुळे कोर्टाच्या निकालात सर्वांना बंधनकारक असतो। एकीकडे कोकाटे संकटात असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करणार की काय अशी चर्चाही सुरू झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंचे घनिष्ठ संबंध असल्यानं धनंजय मुंडेंना 3 महिन्यातच राजीनामा द्यावा लागला। पाठोपाठ विधानसभेत रम्मी खेळून कोकाटेंनी राष्ट्रवादीला बदनाम केलं। पार्थ पवारांचं मुंढव्याच्या जमीन घोटाळ्यात नाव आल्यानं अजित पवारांची कोंडी झाली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धोका ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।